Very good morning dear students. This is our 10th video lecture for alkene topic. It's an additional lecture what I get due to some technical problems. So why not we get benefited after completing the detailed whole topic as per NCERT and state board syllabus. Now let's look at what type of questions are asked in JEE or MST CET or NEET. नीट मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारतात. नाउ आय एम रेकॉर्डिंग दिस लेक्चर आफ्टर नीट एक्झामिनेशन ऑफ 2020. म्हणजे हा व्हिडिओ लेक्चर मी रेकॉर्ड करत आहे सप्टेंबरच्या नंतर. त्यातल्या त्यात 13 सप्टेंबरला पेपर झालेला आहे. तर पेपरमध्ये कुठला क्वेश्चन विचारला आहे 4 मार्कासाठी नीट्समध्ये त्याविषयी डिस्कस करणार आहे. त्या व्यतिरिक्त जे काही आपण पोर्शन शिकले थोडंसं समराइज करूया आणि त्यावरती कुठल्या टाईपच्या MCQs प्रिव्हियस म्हणजे पूर्वी JEE असेल नीटमध्ये असेल कुठल्या पद्धतीचे क्वेश्चन विचारलेत त्यावरती आपण डिस्कस करणार आहोत. नाउ लेट्स हॅव अ ब्रीफ और डिटेल आपण डिस्कस करूया. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे बघा, यू कॅन इझिली रीड आउट. रिएक्शन ऑफ 1 molecule of HBr with 1 molecule of 1,3-butadiene at 440 degree Celsius gives predominantly. म्हणजे खालीलपैकी कुठला प्रोडक्ट मिळतोय बघा. आता यू कॅन इझिली draw the structures, that is 1,3-butadiene. I am going to draw with bond line structure आणि त्यांनी टेम्परेचर मेन्शन केलं ॲट 40 degree Celsius. येस, 40 degree Celsiusला जेव्हा 1,3-butadiene एकच मॉलिक्यूल घेतोय आणि एकच मॉलिक्यूल ऑफ HBr रिॲक्ट केल्यानंतर आता तुमचे 4 ऑप्शन्स हे आहेत. What I am getting 3-bromobutene under kinetically controlled, 1-bromobute2-ene under thermodynamically controlled condition, 3-bromobutene under thermodynamically controlled condition and शेवटचा ऑप्शन आहे 1-bromo-2-butene under kinetically controlled condition. This is another question. तिकडे लक्ष देऊ नका आताच. तर ह्या पहिल्या क्वेश्चनचे 4 ऑप्शन्स आहेत. आता तुमच्यासाठी नवीन वर्ड्स कोणते आहेत? व्हॉट इज थर्मोडायनॅमिकली कंट्रोल्ड अँड व्हॉट इज कायनेटिकली कंट्रोल्ड, हे आता याविषयी थोडंसं आपण डिस्कस करूया. त्यानंतर यू कॅन इझिली प्रिडिक्ट द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. येस, नाउ व्हॉट इज थर्मोडायनॅमिकली कंट्रोल म्हणजे अबोव रूम टेम्परेचर किंवा एखादी रिॲक्शन रूम टेम्परेचर किंवा रूम टेम्परेचरपेक्षा जास्त टेम्परेचरला ती रिॲक्शन कॅरीड आउट होत असेल और द फायनल प्रोडक्ट तसं म्हणणार नाही. तर जो शेवटी आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे दॅट इज गोइंग टू डिपेंड ऑन द थर्मोडायनॅमिकली कंडिशन. म्हणजे टेम्परेचरवरती जर तुमचा प्रोडक्ट डिपेंड असेल, जर टेम्परेचरवरती तुमचा प्रोडक्ट डिपेंड असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? थर्मोडायनॅमिकली कंट्रोल. आणि आता कायनेटिकली कंट्रोल म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन किती स्पीड, कायनेटिक्स म्हणजे किती फास्ट रिॲक्शनचं प्रॉडक्टमध्ये कंप्लीट होतं. कायनेटिकली कंट्रोल म्हणजे जो प्रॉडक्ट डिपेंड करतो तुमचा रिॲक्शन इंटरमिडिएट. आता या गोष्टी तुम्ही सम बेसिक प्रिन्सिपल्समध्ये फर्स्ट टॉपिकमध्ये शिकलेले आहात. रिॲक्शन इंटरमिडिएट्स आर ऑफ 5-6 डिफरंट टाइप्स: कार्बोकॅटायन, कार्बॅनियन, कार्बन फ्री रॅडिकल, कार्बिन, नायट्रीन, बेन्झाईन, हे सगळे रिॲक्शन इंटरमिडिएट्स आहेत. जर आता इट्स अन इलेक्ट्रोफिलिक और न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आहे. आता टाइप्स ऑफ रिॲक्शनसुद्धा तुम्ही शिकलेत: सबस्टिट्यूशन, ॲडिशन, एलिमिनेशन अँड रिअरेंजमेंट, अशा 4 टाईपच्या रिॲक्शन्स आहेत. आता हे कसं ठरवणार हे आपण याविषयी बोलणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा Hचा इलेक्ट्रोफाईल बिकॉज डबल बॉन्ड ॲक्ट ॲज अ न्यूक्लियोफाईल, इलेक्ट्रॉन रिच असल्यामुळे इट्स अन इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. आता त्यांनी टेम्परेचर मेन्शन केलं आहे मीन्स दिस इज गोइंग टू बी अ थर्मोडायनॅमिकली फेवरेबल प्रॉडक्ट. आता थर्मोडायनॅमिकली फेवरेबल 2च आहेत ऑप्शन. कायनेटिकली म्हणजे कायनेटिकली कंट्रोल तर आता नाही आहे, कारण रिॲक्शन इंटरमिडिएटपेक्षा आता त्यांनी सरळ मेन्शन केलं का 40 degree Celsiusला जेव्हा मी 1 molecule of 1,3-butadiene reacts with 1 molecule of HBr at 40 degree Celsius, what I am getting thermodynamically control. तर थर्मोडायनॅमिकली कंट्रोल 2 आहेत, ऑप्शन नंबर बी आणि सी. आता बघूया 1-bromobute2-ene अंडर थर्मोडायनॅमिकल कंडिशन, 3-bromobutene अंडर थर्मोडायनॅमिकल कंडिशन, राईट. आता 3-bromobutene 3-bromobutene, आता 2 प्रॉडक्ट शक्य आहेत असं यांनी म्हणतायत. येस, इट्स अ 3-bromobutene और 1-bromobute2-ene
तर दोघांपैकी कुठला प्रॉडक्ट मोर फेवरेबल असेल? तर एक तर आपण सगळ्यात मान्य केलं का 40 डिग्री सेल्सिअस जेव्हा हायर टेम्परेचर त्यांनी मेन्शन केलं, युअर प्रॉडक्ट इज गोइंग टू बी अ थर्मोडायनॅमिकली कंडिशन. थर्मोडायनॅमिकल कंडिशननुसारच आपला प्रॉडक्ट डिपेंड असेल. तर पॉसिबिलिटी आहे 1 ब्रोमो का 3 ब्रोमो ब्युटीन. दिस इज 3 ब्रोमो ब्युटीन अँड दिस इज 2 ब्रोमो. This is 3 bromo butene and this is 1 bromo but 2 in. 1 bromo 2 but in. So this is going to be your correct answer. 1 bromo 2 but in किंवा but 2 in under thermodynamically condition. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, कारण जेव्हा 1,3 ब्युटाडाइन टेम्परेचर मेन्शन केलं आहे, टेम्परेचर मेन्शन केल्यानंतर आता रिएक्शन प्रोसीड्स थ्रू कार्बोकेटाइन स्टॅबिलिटी. रिएक्शन प्रोसीड्स थ्रू कार्बोकेटाइन स्टॅबिलिटी. कार्बोकेटाइन स्टॅबिलिटी असल्यामुळे आता रिएक्शन शिफ्टिंग विल टेक्स प्लेस लाईक दिस. वन्स फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटाइन, बरोबर आहे, H इथं आला आहे. दिस इज सेकंडरी. सेकंडरी कार्बोकेटाइन इज मोर स्टेबल. सेकंडरी कार्बोकेटाइन इज मोर स्टेबल इवन दो हा डबल बॉन्ड इथं आल्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज विल शिफ्ट हियर अँड lastly Br comes here आणि double bond इथं. That's why the product is like this, 1 bromo but 2 in under thermodynamical condition. Under thermodynamical condition जेव्हा 1 molecule of HBr react with 1 molecule of 1,3 butadiene, what I am getting? Thermodynamically favorable product 1 bromo but 2 in. 1 bromo but 2 in. This is the product of your फर्स्ट क्वेश्चन. आय होप सगळ्यांना कळालं असेल. अँड इन केस ऑफ अन अनसिमेट्रिकल अल्कीन, अनसिमेट्रिकल रिएजंट जर ॲड होत असेल तर आपल्याला कुठलं मार्कोनी कर्व ॲडिशन रूल यूज करायचं आहे हे तर तुम्ही पाहिलेलं आहात. येस, अँड दिस क्वेश्चन वॉज आस्क्ड इन JEE 2005. 2005 साली हा क्वेश्चन विचारलेला आहे. नाउ द सेकंड क्वेश्चन विच इज आस्क्ड इन 2006. JEE 2006 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. when HBr is reacted with CH2 double bond CH single bond O CH3 and the reaction is carried out under anhydrous condition at room temperature. What is mean by anhydrous? In absence of water. Anhydrous म्हणजे absence of water. In absence of water the reaction is carried out under anhydrous condition in absence of H2O. Now look at, आता इथं सुद्धा HBr रिएक्शन काय होणार आहे? आता ऑप्शन बघा. दिस इज CH3CHO मिथिल ब्रोमाइड विथ इथेनॉल अल्डिहाइड, अल्डिहाइड प्लस अल्कोहोल. Br and H is added, H and Br is added. So I can easily eliminate 2 options. मी या 4 पैकी 2 ऑप्शन्स इझिली एलिमिनेट करतोय, कारण मला रिएक्टंट सबस्ट्रेट आणि रिएजंट यांना पाहिल्या काय लक्षात आलं पाहिजे का? सगळ्यात पहिल्यांदा मला का इथं कुठली टाईपची रिएक्शन होणार आहे? जस्ट अँड ॲडिशन रिएक्शन इज ओनली पॉसिबल, कारण ॲडिशन कॅन बी टेक्स प्लेस, ॲडिशन इज गोइंग टू टेक्स प्लेस अक्रॉस दिस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता 2च C आणि D ऑप्शन उरलेत. 1 and 2 तर कॅन्सल झालेत, कारण हा ऑक्सिडेशन प्रॉडक्ट तर मिळणं शक्यच नाही. अल्डिहाइड होतं आहे, अल्डिहाइड प्लस अल्कोहोल म्हणजे आयदर क्लिवेज ऑफ दिस आणि इथं ऑक्सिडेशन व्हायला पाहिजे, जो की हा HBr ने शक्य नाही आहे, नॉट पॉसिबल. दॅट्स वाय आपल्या माइंडमध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय फिक्स व्हायला पाहिजे? वेनेवर युअर सबस्ट्रेट हॅविंग अ डबल बॉन्ड अँड द रिएजंट इज HBr मीन्स हॅलोजन hydrogen halide or hydrohalic acid, that is going to give you only addition product. So there is now आता प्रश्न उरतोय C आणि D. ऑलवेज इन कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आपल्याला थोडं बहुत जरी एकदा दोनदा रीड केलं तर ॲक्युरसी महत्त्वाची आहे. वी कॅन इझिली एलिमिनेट और वी कॅन रिमूव्ह 2 ऑप्शन्स आउट ऑफ 4. आपण 2 ऑप्शन्स रिमूव्ह करू शकतो 4 पैकी. आता उरतोय प्रश्न दोघांचा. त्या दोघांमध्ये कशा पद्धतीनं आपल्याला वी हॅव टू फॉलो दिस रिएक्शन. CH2 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड OCH3. यस, मी इथं सिंगल बॉन्ड का घेतलं आहे? अ पॉसिबिलिटी H इथं आल्यानंतर दिस इज सेकंडरी कार्बोकेटाइन, CH2 कार्बोकेटाइन CH सिंगल बॉन्ड H OCH3 इज अ प्राइमरी कार्बोकेटाइन.
इट्स अन इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिएक्शन. आपण त्यावेळेस सुद्धा डिस्कस केलं ॲडिशन ऑफ HBr. इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिएक्शन, कारण पहिल्यांदा HBrमध्ये H+ बाहेर पडणार आहे, देन अटॅक ऑफ Br- होणार आहे आणि रिएक्शन इज गोइंग टू प्रोसीड थ्रू कार्बोकॅटॅन. रिएक्शन प्रोसीड कशी होणार आहे? कार्बोकॅटॅन थ्रू. आता बघा कुठला इंटरमिडिएट स्टेबल आहे, कार्बोकॅटॅन स्टॅबिलिटी तुम्ही शिकलात त्यानुसार द सेकंडरी कार्बोकॅटॅन इज मोर स्टेबल, नो डाऊट. सेकंडरी कार्बोकॅटॅन इज मोर स्टेबल रेदर दॅन प्रायमरी. आता प्रायमरीवाला पण आहे प्रॉडक्ट, म्हणजे Br एकदा अटॅच झाला तर हा मिळतो, Br जर इथं अटॅच झाला तर C ऑप्शन मिळतं. येस, बोथ आर पॉसिबिलिटी. तर त्या दोघांपैकी कोण? आता आपल्याला काय या अल्काइल ग्रुपचं नेचर माहिती पाहिजे. दिस इज गोइंग टू शो यू +I इफेक्ट, इंडक्टिव्ह इफेक्ट, displacement of electron across sigma bond and it's a permanent effect. आता OCH3 inductively -I effect दाखवतो, तो electron withdraw, but oxygen always carries 2 lone pairs. Oxygen always carries 2 lone pairs, which आता कॉन्जुगेशन किंवा रेझोनन्स और मेझोमेरिक इफेक्ट शक्य आहे का? येस, देर इज पॉसिबिलिटी ऑफ मेझोमेरिक इफेक्ट. बघा लोन पेअर लगेच इथं शिफ्ट होतं टू सॅटिस्फाईड दिस इलेक्ट्रॉन डेफिशियंट कार्बोकॅटॅन. even though here +M effect is more dominating than -I effect. सगळ्यात महत्त्वाचं +M effect is more dominating than -I effect. रिएक्शन मेकॅनिझम करण्यासाठी जे काही तुम्ही सम बेसिक प्रिन्सिपल शिकल्यात त्या सगळ्या गोष्टी इथं अप्लाय केलं तरच तुम्हाला एक्झॅक्ट ॲक्युरेट प्रॉडक्ट काढता येईल. त्यासाठी इथं बघा इवन दो OCH3 विच शोज -I effect but mesomeric effect is more dominating than -I effect. That's why this is going to be a more stable intermediate and that's why your product is this. The fourth is the correct answer. जेव्हा HBr मी CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड OCH3 सोबत रिॲक्ट करेल तर मला प्रॉडक्ट मिळेल. इट्स अ like this CH3 single bond CH Br OCH3. This is what nothing but an ether OCH3 O linkage. अल्फाबेटिकली इथरचं नाव आता अल्कोहोल फिनॉल इथर तुम्ही 12वीत किंवा नॉमेनक्लेचर शिकलेलं आहात 11वीमध्ये सम बेसिक प्रिन्सिपल. त्या पद्धतीनं तुम्ही यू कॅन राईट डाऊन इट्स नेम. सो द प्रॉडक्ट इज बिकॉज -I पेक्षा +M इफेक्ट इज मोर डॉमिनेटिंग. This is what regarding the second question which is asked in 2006. Now let's move the question which is asked in 2020, 13 September 2020. हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करत आहे 13 सप्टेंबरच्या नंतर, म्हणजे तुमची नीटची परीक्षा झालेली असेल तुमच्या सिनियर्सची. त्यामध्ये कुठला क्वेश्चन विचारला आहे? अल्कीनमधला अतिशय सोपा. Let's see how many of you after studying this whole topic will be able to solve this question. किती जण तुमच्यापैकी एबल असतील? Let's have a look to write down the question. I am going to take the help of this small question, a paper. The question was like this, 13 September 2020 NEET मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. Let's see how many of you can able to solve this question. An alkene on ozonolysis, an alkene on ozonolysis gives methanol as one of the product. Methanol as one of the product. Its structure is first one, second one, third one, like what this is what the question.
ऑफ 13 सप्टेंबर 2020 2020 नीटमध्ये आलेला क्वेश्चन आहे. 4 मार्क्स 4 मार्कासाठी. An alkene on ozonolysis gives methanol as one of the product. Its structure is. Ozonolysis म्हणजे प्रत्येक याला O3 followed by zinc आपण पाहिलेलं आहे केमिकल प्रॉपर्टीजमध्ये. Yes, the structure methanol. What is methanol means 1 carbon containing आणि तुमचा सफिक्स नावाची एंडिंग होते अल्डिहाइड. Am I right? This is going to be methanol. खालीलपैकी कुठला स्ट्रक्चर आहे का ज्यामध्ये ओझोनोलायसिस फॉलोड बाय रिडक्शन इन प्रेझेन्स ऑफ झिंक. झिंक डस्टनं जेव्हा रिडक्शन करतो मी मला कुठला प्रोडक्ट मिळतो मिथेनॉल. या सगळ्यांपैकी कोणाचं मी ओझोनोलायसिस फॉलोड बाय रिडक्शन केलं तर मला मिथेनॉल मिळतं आहे. सांगा बरं, जर मी याचं ओझोनोलायसिस केलं आहे तर व्हॉट आय एम गेटिंग माय प्रोडक्ट्स आर गोइंग टू बी C डबल बॉन्ड OH प्लस CH3CHO. एम आय राईट? आता इथं जर ओझोनोलायसिस केलं आहे म्हणजे ओझोनोलायसिस ॲडिशन ऑफ दिस ओझोन अक्रॉस दिस डबल बॉन्ड मेकॅनिझम परत एकदा थोडंसं मी रिवाइज करतोय. And my product is going to be 1 2 3 1 2 3. इथं कुठं मिथेनॉल मिळतं का? नेवर. हिअर ऑल्सो आय एम नॉट गेटिंग एनी मिथेनॉल. इथं जिथं आहे ओझोन इज गोइंग टू ॲड अक्रॉस बिकॉज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ लूजली बॉन्डेड पाय इलेक्ट्रॉन. आपण पाहिलं वाय ओलिफिन्स आर मोर रिएक्टिव्ह रॅदर दॅन alkanes. कारण ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ लूजली बॉन्डेड पाय इलेक्ट्रॉन विच आर हायली अनस्टेबल अँड विच रेडियली टेक पार्ट इन केमिकल रिॲक्शन्समध्ये अँड विच शोज ॲडिशन टाईप ऑफ प्रॉपर्टी. आता इथं बघूया, इथं जर मी ओझोनोलायसिस केलं आहे राईट, हिअर नथिंग बट 2 हायड्रोजन्स. टर्मिनल एंड बॉन्ड लाईन स्ट्रक्चरमध्ये 2 हायड्रोजन आहेत. मी ओझोन ॲड केलं इथं लाईक दिस and removal of nascent oxygen. So I am getting this like this. Yes, so the correct answer. मला चौथ्याकडे जायची सुद्धा गरज नाही. रिंग सेम याच प्रकारे इथं 2 डबल बॉन्ड O ब्रेक करून H इथं काही नाही म्हणजे एक हायड्रोजन आहे. कार्बनचं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. सो द आन्सर इज युअर थर्ड ऑप्शन. आम आय राईट? बरोबर आहे. सिंपल स्ट्रक्चर्स आहेत. क्वेश्चन विचारलेला आहे 13 सप्टेंबर 2020 2020. द क्वेश्चन इज आस्क्ड इन नीट 13 सप्टेंबर 2020 for 4 marks. What we have learned this topic after complete learning, everyone must be able to solve this question. Look at the question once again. Alkene प्रत्येक ठिकाणी डबल बॉन्डेड आहे चारही ऑप्शनमध्ये. ऑन ओझोनोलायसिस गिव्स अन मिथेनॉल ॲज वन ऑफ द प्रोडक्ट. वन ऑफ द म्हटलंय म्हणजे इकडं दुसरा प्रोडक्ट पण आहे. दिस इज सायक्लोहेक्झेन राईट. मीन्स टू सायक्लोहेक्झेल इथेनॉल, 2 cyclohexyl ethanol is the name for this compound and one of the compound is methanol. Very simple. ओझोनोलायसिस आपल्याला माहिती आहे जिथं डबल बॉन्ड आहे सिम्पली तिथं कार्बोनिल ऑक्सिजन येणार आहे विथ लिबरेशन ऑफ 1 नेसेंट ऑक्सिजन. नेसेंट ऑक्सिजन म्हणण्यापेक्षा झिंक विल कंबाईन विथ इट टू फॉर्म झिंक ऑक्साइड. झिंक विल कंबाईन विथ इट अँड इट फॉर्म्स झिंक ऑक्साइड. दिस इज वॉट द व्हेरी सिम्पल क्वेश्चन विच इज आस्क्ड इन 2020. नीट 2020 साली विचारलेला क्वेश्चन आहे. व्हेरी सिम्पल. आय होप एव्हरीबडी सगळ्यांना कळालं राईट. नाउ लेट्स सी वन मोर एक्झाम्पल. आता पुढचे एक्झाम्पल्स बघूया. याच्या आधी जे 2 क्वेश्चन डिस्कस केले होते दॅट वेर फ्रॉम JEE पॉईंट ऑफ व्ह्यू अँड दे वेर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. का थर्मोडायनॅमिक स्टेबिलिटी मीन्स द प्रोडक्ट फायनल प्रोडक्ट इज डिपेंड ऑन द रिॲक्शन कंडिशन दॅट इज टेम्परेचर. आणि कायनेटिकली कंट्रोल म्हणजे तुमचा रिॲक्शन इंटरमिडिएट स्टॅबिलिटीवरून तुम्हाला ठरवायचं असतं तुमचं प्रोडक्ट. दिस इज वॉट व्हेरी सिम्पल क्वेश्चन आस्क्ड इन नीट 2020 13 September.
The next question will be, the least will be boiling point of following hydrocarbons. हायड्रोकार्बन्स. आता प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा, कुठलंही एक्झाम असो, आयदर यू आर गोइंग टू फेस नीट, JEE और MHT CET, और इट मे बी अ बोर्ड एक्झाम थिअरी किंवा फ्युचरमध्ये जे कोणतेही परीक्षा द्याल, नेहमी लक्षात ठेवा, द अंडरस्टँडिंग ऑफ क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट. वन्स यू अंडरस्टँड द क्वेश्चन, 50% आन्सर ऑटोमॅटिकली यू आर एबल टू गिव्ह. म्हणजे 50% उत्तर तुम्हाला केव्हा कळेल, जेव्हा तुम्हाला प्रश्नाचं व्यवस्थित आकलन होईल. जर तुम्हाला प्रश्नच कळत नसेल व्यवस्थित, तर इट्स इम्पॉसिबल टू सॉल्व दॅट प्रॉब्लेम. म्हणजे तो प्रश्न तुम्ही कधीच सोडवू शकत नाही. त्यामुळे आयुष्यातलंही असो, कुठलंही असो, आयुष्यात कुठलीही परीक्षा असो, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. एकदा जर तुम्हाला प्रश्नाचं आकलन व्यवस्थित झालं, तर 50% उत्तर तिथंच मिळून जातं तुम्हाला. द फायनल ऑप्शन्स आहेत. आता आपल्याला नीटसाठी बघायचं आहे किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये 4 ऑप्शन्स असतील. ते 4पैकी कशा पद्धतीनं, लेट्स हॅव अ लुक ॲट. ऑप्शन्स विल बी युअर ब्युटेन, 1 ब्युटीन, your C will be 1 butane, and D, it's a isobutene. The least will be the boiling point of following hydrocarbon. least म्हणजे सगळ्यात कमी. ब्यूट तुमचा पॅरेंट आहे. प्रत्येक 4 ऑप्शनमध्ये 4 कार्बन कंटेनिंग तुमचा. आता मी स्ट्रक्चर ड्रॉ करतो. इट्स N ब्यूटेन, स्ट्रेट चेन, 1 ब्यूटीन, एम आय राईट. आता 1 ब्युटाईन बघा, 1 ब्युटाईन ड्रॉ कसं केलं मी. इट्स अन sp हायब्रिड कार्बन अँड द बॉन्ड अँगल इज 180. तर इथं झिगझॅग कधीच काढू नका. रिमेंबर माय डिअर स्टुडंट्स, लक्ष द्या. इथं बघा, व्हॉट इट इंडिकेट्स, कार्बन 1 2 3. इथून मी टर्न केलं आहे. बॉन्ड लाईन स्ट्रक्चरमध्ये जिथं मी टर्न करतो आहे, डायरेक्शन चेंज करतो आहे, मीन्स देर इज 1 कार्बन, बट I have not changed the direction of this carbon because a triply bonded carbon with hybridization sp, आणि sp हायब्रिड कार्बनचा बॉन्ड अँगल किती असतो, 180. सो डोंट शो लाईक दिस इन सम प्रायव्हेट कोचिंग्समध्ये किंवा सम बुक्समध्ये अंडरस्टँडिंगसाठी दिलेलं आहे. बट दॅट इज द रॉंग वे ऑफ रिप्रेझेंटेशन. दिस इज द मोर प्रॉपर अँड ॲक्युरेट. नाउ द फायनल isobutylene. Yes, they all are the isomers, not isomers. Either double bond, triple bond, number of hydrogen decreases, but the parent consists of mainly 4 carbons with a lesser 2 hydrogen. Either 4 hydrogen कमी आहेत, इथं 2 hydrogen. Both are isomers. 1 butene and isobutene, yes, isomers having same molecular formula but different structural representation. I can tell them as an isomers. आता क्वेश्चन विचारलाय, द लीस्ट विल बी द बॉइलिंग पॉइंट ऑफ फॉलोइंग हायड्रोकार्बन. येस, सांगता येईल, बरोबर आहे. कुठला आहे ऑप्शन? येस, 4th इज द करेक्ट. येस, आय हॅड डिस्कस्ड फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये मी डिस्कस केलं. का बरं आठवतं आहे तुम्हाला? सरफेस ऑफ अटॅचमेंट जेवढं जास्त, म्हणजे वॉन्डरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन तेवढं जास्त. स्ट्रेट चेन कार्बनची जेवढे जास्त, तेवढेच प्रत्येक कार्बन एकमेकांशी फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल, त्याला वीक वॉन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हटलं. त्याला ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला टेम्परेचर राईज करावं लागेल. इथं बघा, इट ॲक्वायर्स स्पियर लाईक शेप. आयसोब्युटिलिन म्हणजे बॉन्ड अँगल sp2 हायब्रिड 120 स्पियरसारखा शेप करतो. अजून एक मॉलिक्यूल स्पियरसारखा आयसोब्युटिलिन. हिअर आयसोब्युटिलिन मीन्स विच कॅन बी इझिली ब्रोकन. द सरफेस ऑफ अटॅचमेंट इज व्हेरी मायन्यूट. म्हणजे त्यांचं सरफेस ऑफ अटॅचमेंट खूप कमी आहे. जर थोडीशी सुद्धा मी टेम्परेचर राईज केलं, दे कॅन, द ॲटम्स और द मॉलिक्यूल कॅन इझिली बी सेपरेटेड म्हणजे लिक्विड गेट डायरेक्टली कन्वर्टेड इंटू गॅसियस. त्यामुळे लीस्ट बॉइलिंग पॉईंट कोणाचं असेल? आयसोब्युटिलिन. म्हणजे जेवढं जास्त ब्रांचिंग असेल तेवढं कमी बॉइलिंग पॉईंट. सो द रिलेशन विल बी branching is inversely proportional to the boiling point of that particular hydrocarbon. I hope कळालं सगळ्यांना. येस,
Now let's move on next example. A very simple. This was also previously asked in 2000 I think 2 or 3 something 2002 का 3 जे तुम्हाला PDF मध्ये नोट्स दिलेले आहेत त्यामधलेच क्वेश्चन्स आहेत. मी त्यामधले काही क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करण्यासाठी देतो आहे. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन विल बी CCl3 single bond CH double bond CH2 addition of HBr. What will be the product? A. Your options will be Cl3CH Br CH3. Option B CH2Br CH2 CH2H. Option C, sorry, it's CCl. It's CCl2 Cl CCl3 CH H CH2Br and D CCH Cl2H Br Cl. Look at these 4 options are there. परत एकदा HBr CCl3 which is directly attached to an sp2 hybrid carbon CH double bond CH2. तर इथं काय होणार आहे, ऑल प्रोडक्ट्स आर ॲडिशन प्रोडक्ट आणि काही ठिकाणी रिअरेंज केलं मी क्लोरीनला शिफ्ट केलं आहे म्हणजे मी म्हणण्यापेक्षा ऑप्शन्स आर गिवन लाईक दॅट. नाउ वी हॅव टू प्रिडिक्ट द प्रोडक्ट. नाउ यू हॅव लर्न मार्कोनिकॉफ ॲडिशन केमिकल प्रॉपर्टीमध्ये. मार्कोनिकॉफ ॲडिशन केव्हा यूज करावं लागेल, वेन युअर अल्किन इज अनसिमेट्रिकल अँड द रिएजंट विच इज गोइंग टू बी ॲडेड दॅट इज ऑल्सो अनसिमेट्रिकल. बरोबर आहे, दोन्ही अनसिमेट्रिकल आहेत. नाउ आय हॅव टू फॉलो मार्कोनिकॉफ ॲडिशन. तर कोणाला सांगता येईल व्हॉट इज मार्कोनिकॉफ ॲडिशन? सगळ्यांनी आपण अभ्यास केलेला आहे. येस येस सांगता येईल, आठवत आहे? प्लीज ट्राय टू रिकॉल व्हॉट इज मार्कोनिकॉफ ॲडिशन which is used for those alkanes which are unsymmetrical, and for on that alkane if your reagent which is going to be added that is also unsymmetrical, then we have to follow Markovnikov rule. आणि Markovnikov rule काय म्हणतो? The negative part of the reagent goes to that carbon which carries lesser number of hydrogen. The negative part of the carbon which goes to that carbon which carries lesser number of hydrogen. तर Markovnikovच्या रूल नुसार Br कुठं गेला पाहिजे? इथं, आणि H गेला पाहिजे इथं. बरोबर आहे. पण या CHला अटॅच असलेला हा ग्रुप बघायचा आहे CCl3. इंडक्टिव्ह इफेक्ट परत एकदा इथं अप्लाय करायचा आहे. Cl क्लोरीनचं नेचर कसं आहे? क्लोरीन शोज -I इफेक्ट आणि एका कार्बनला 3 क्लोरीन अटॅच आहेत. एका कार्बनला 3 क्लोरीन. दे हॅव अ स्ट्रॉंग विथड्रॉइंग टेंडन्सी. विथड्रॉइंग टेंडन्सी CH सिंगल बॉन्ड CH2. जर मी पहिल्यांदा दिस इज ऑल्सो अन इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. कार्बोकेटाइन हा एक फॉर्म होतोय. 2 पॉसिबिलिटीज आहेत, 2 पॉसिबिलिटीज आहेत. जेव्हा H इथं ॲड होतोय then the carbocation will be here at CH2 positive. Yes, here also this is a permanent effect. तिन्ही क्लोरीन स्ट्रॉंग विथड्रॉइंग ग्रुप आहेत इलेक्ट्रॉन. तर हा सेकंडरी कार्बोकेटाइन मोर स्टेबल असायला पाहिजे अँड दिस इज प्रायमरी कार्बोकेटाइन. इवन दो सेकंडरी कार्बोकेटाइन मोर स्टेबल असायला पाहिजे, पण त्याला लगेच अटॅच असलेला ग्रुप कसे स्ट्रॉंग विथड्रॉइंग. एकाच कार्बनला 3 क्लोरीन अटॅच आहेत आणि तिन्ही विथड्रॉइंग -I इफेक्ट दाखवत आहेत आणि इथं कॉन्जुगेशन वगैरे काही शक्य नाही, मेझोमेरिक इफेक्ट होतच नाही. त्यामुळे इथं काय जरी सेकंडरी कार्बोकेटाइन फॉर्म होत असेल तरी सुद्धा प्रायमरी कार्बोकेटाइन इज मोर फेवरेबल और मोर स्टेबल, कारण इथं 1 CH2 ग्रुप हॅज बीन
इंट्रोड्युस्ड इन बिटवीन, म्हणजे कार्बोकॅटायनच्या लगेच हा CH2 ग्रुप थोडासा इंडक्टिव्ह इफेक्टला तो टॉलरेट करू शकतो, रेजिस्ट करू शकतो, तो इलेक्ट्रॉन डेन्सिटी इथूनच घेऊ शकेल. तर या इलेक्ट्रोफिलिक कार्बोकॅटायन जो तयार होतोय लेविस ॲसिड, त्याला तो थोडा बहुत स्टॅबिलाइज करतोय. दॅट्स वाय युअर प्रॉडक्ट इज, दिस इज युअर करेक्ट आन्सर इज CCl3, CH हायड्रोजन विल बी हिअर अँड Br मायनस. आणि तुमचा प्रॉडक्ट कसा आहे अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉफ. म्हणजे याला अँटी मार्कोनिकॉफ म्हणू शकत नाही आपण, बट वी हॅव टू थिंक ऑफ दिस ग्रुप विच इज प्रेझेंट अक्रॉस दिस कार्बन कार्बन डबल बॉन्डवरती, त्याला लगेच अटॅच असलेला ग्रुप का तो त्याचा स्वभाव जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असं एखादा अल्काइल ग्रुप असला असता तर तो अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल हाच प्रॉडक्ट मिळाला असता. पण बघा CCl3 अ स्ट्रॉंग विथड्रॉईंग ग्रुप, त्यामुळे इथं हा प्रॉडक्ट मिळतोय. जर पेरॉक्साईड असला असता, इवन दो आपण पाहिलं पेरॉक्साईड इफेक्ट, पर ऑक्साइड इफेक्ट और खार्श मायो इफेक्ट विच इज शोन ओनली बाय HBr, जो फायनल प्रॉडक्ट आहे दॅट इज अकॉर्डिंग टू मार्कोनिक अँटी मार्कोनिकॉफ ॲडिशन. म्हणजे फायनल प्रॉडक्ट कसं आहे अँटी मार्कोनिकॉफ ॲडिशननुसार तुमचा फायनल प्रॉडक्ट आहे. बट जर विथड्रॉईंग ग्रुप असेल, HBr असेल, इन अब्सेन्स ऑफ, इवन इन अब्सेन्स ऑफ पेरॉक्साईड, दिस इज युअर प्रॉडक्ट अँड दॅट इज अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉफ. म्हणजे मार्कोनिकॉफनुसार हा यायला पाहिजे होता, पण हा कोण डिसाईड करतोय प्रॉडक्ट, दॅट इज द प्रेझेन्स ऑफ दिस CCl3. एनी स्ट्रॉंग विथड्रॉईंग ग्रुप CCl3च्या ऐवजी इवन इफ दॅट इज CH2NO2, हा जरी ग्रुप असला असता इथं, हा जरी ग्रुप और एल CH2CN, एनी विथड्रॉईंग ग्रुप, स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आला असता इथं तुमच्या क्वेश्चनमध्ये आणि HBr HCl याच्या कोणी असला असता तरी तुम्हाला अँटी मार्कोनिकॉफ प्रॉडक्टच मिळतं. ऑलवेज रिमेंबर युअर प्रॉडक्ट इज गोइंग टू बी अँटी मार्कोनिकॉफ ओनली. I hope you have understand, and let's see one last example. Two bromobutane, that is like this. An alcoholic KOH, when treated with alcoholic KOH or NaOH, what will be the major product? Very simple. Major product, without option, everybody has to be able to tell. सगळ्यांना आलंच पाहिजे. आपण पाहिलेलं इन डिटेल एलिमिनेशन रिॲक्शन. येस, ॲक्वियस KOH असेल तर सबस्टिट्यूशन, अल्कोहोलिक KOH असेल तर एलिमिनेशन मिळतं आपल्याला, पण शिकलेलं आहे. बोथ equimolar concentrations of equimolar 1 butene and 2 butene. Options are 1 butene and 2 butene. B, predominantly 1 butene only. C option आहे तुमचं predominantly 2 butene, and the fourth option is predominantly 2 butene, means triple bond. आता बघा, when 2 bromobutane reacted with alcoholic KOH, aqueous KOH असेल तर substitution reaction. Always remember, alcoholic KOH असेल तर it gives beta elimination, 1-2 elimination. So possibility this is alpha, this is beta. आता दोन्हीकडून बेटा हायड्रोजन्स आहेत, विच इज द, आता 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट ऑप्शन इज इक्विमोलार 1 ब्युटीन अँड 2 ब्युटीन. इक्विमोलार म्हणजे 50% मला 1 ब्युटीन मिळतं आणि 50% 50 मॉलिक्यूल ब्यूट टू इन मी जेव्हा 100 मॉलिक्युल्स रिॲक्ट करेल. दिस इज वन प्रोबॅबल और दिस इज वन ऑप्शन. सेकंड, प्रीडॉमिनंटली 1 ब्युटीन ओनली, और थर्ड ऑप्शन प्रीडॉमिनंटली 2 ब्युटीन ओनली, और फोर्थ ऑप्शन प्रीडॉमिनंटली 2 ब्युटाईन ओनली. तर सेटझेफ रूलनुसार आपण पाहिलेलं आहे, सेटझेफ रूलनुसार कुठला मेजर प्रॉडक्ट येतं? द मेजर प्रॉडक्ट इज अकॉर्डिंग टू सेटझेफ रूल द डबल बॉन्ड विल अपीयर्स टुवर्ड्स
substituted side. तर this is going to be your major product, that is 2-butene. This is your major product 2-butene according to Zaitsev rule. According to Zaitsev rule. According to Zaitsev rule, the major product is from 2-bromobutene. जेव्हा अल्कोहोलिक KOH सोबत रिॲक्ट करू तेव्हा मला प्रोडक्ट काय मिळतो, प्रिडॉमिनंटली 2-butene. and like that many more questions are there. Please go through in detail. तर डिटेलमध्ये क्वेश्चन व्यवस्थित आणि जे PDF नोट्स आहेत त्यामध्ये सुद्धा व्यवस्थित प्रकारे अभ्यास करा. दिस इज वॉट सम एक्झाम्पल्स वॉट आय हॅड डिस्कस्ड विथ यू. इट्स अन बोनस लेक्चर फॉर मी. ॲडिशनल लेक्चर असल्यामुळे आपण टॉपिक तर डिटेलमध्ये सगळ्या पॉईंट्स कवर करून व्यवस्थित अभ्यास केला. त्यावरतीच काही क्वेश्चन्स प्रिव्हियसली कशा पद्धतीनं विचारलं, इवन 13 सप्टेंबर 2020मध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारला त्याबद्दलसुद्धा आपण डिस्कस केलं आणि सम अदर एक्झाम्पल व्हेरी सिम्पल. तर आय होप एव्हरीबडी गेट इट. कशा पद्धतीनं तोच ऑप्शन आहे त्याविषयीसुद्धा मी डिटेलमध्ये सांगितलं आहे. एव्हरीबडी गेट अ बेटर अंडरस्टँडिंग. सो बेस्ट ऑफ लक अँड टेक केअर.